आढळा परिसरात BSNL या निमसरकारी कंपनीच्या सेवेचे 3:13 वाजले असून सेवेत सुधारणा न झाल्यास तहसीलदार अकोले यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा आढळा विभागातील भाजपचे अकोला तालुका सरचिटणीस तथा अकोले तालुका कृषी बाजार समितीचे संचालक आणि मुथाळणे गावचे उपसरपंच चक्रधर भीमाजी सदगीर तसेच मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। गेली अनेक दिवसापासून मुथाळणे ग्रामस्थांच्या मागणीवरून आणि मुथाळणे परिसरात कोणत्याही दूरसंचार कंपनीचा टॉवर नसल्याकारणाने BSNL या निमसरकारी कंपनीने गेल्या 4 महिन्यांपासून मुथाळणे गाव आणि परिसरासाठी BSNL टॉवरची उभारणी केली। मुथाळणे आणि परिसरातील जनतेला यामुळे विशेष आनंद झाला होता, परंतु त्यांचा आनंद थोड्या दिवसात विरून गेला। त्याचे कारणही तसेच होते, कारण BSNL या कंपनीचा टॉवर तर झाला, परंतु सदर टॉवर 8-8 दिवस बंद राहिल्यामुळे ग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे। BSNLचा कारभार म्हणजे असून अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे झाला आहे। 8 दिवस रेंज मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान तर होतच आहे, परंतु इमर्जन्सी कामासाठी सुद्धा रेंज न मिळाल्याने ग्राहकांचे नुकसान होत आहे। BSNL टॉवरची रेंज मुथाळणे गाव तर सोडा, संपूर्ण आढळा परिसरातील गावांमध्ये 8-8 दिवस रेंज मिळत नाही। अनेक ग्राहकांनी इतर कंपनीचे सिम सेवा बंद करून BSNL या कंपनीत पोर्टिंग करून घेतला आहे। 8-8 दिवस रेंज नसल्या कारणाने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। या सर्व गोष्टींमुळे ग्राहक BSNLची सेवा सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत। या सर्व गोष्टींना BSNLचे अधिकारी जबाबदार असून तातडीने सेवा सुरळीत न झाल्यास येत्या 8 दिवसात तहसील कार्यालय अकोले यांच्या समोर उपोषण करण्याचा इशारा चक्रधर भीमाजी सदगीर यांनी दिला आहे। ठिकाणी येत्या 8 दिवसात मुथाळणे येथे जो BSNLचा टावर झालाय त्या टावरची रेंज जर सतत 24 तास कायमस्वरूपी जर राहिली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत या ठिकाणी तहसील कार्यालयावर उपोषण करणार आहे। कारण त्याचं मुख्य असं की गेले 4 महिन्यापूर्वी आमच्या मुथाळणे येथे BSNLचा टावर झाला। सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीनं पाठपुरावा करून या ठिकाणी अनेक दिवसाची मागणी होती। या ठिकाणी आम्ही मुथाळणे येथे गेले 2 वर्षापूर्वी उपोषण करून या ठिकाणी टावर गेल्या 4 महिन्यापूर्वी मुथाळणे येथे BSNLचा टावर झाला, पण तो टावर झाल्यापासून दर 8 दिवसाला बंद पडतो आणि आमच्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी BSNLचे जे कार्ड घेतलं, काही लोकांनी कार्ड पोर्टल केले, पण रेंज डायरेक्ट 8 दिवस गायब होती। 8 दिवस गायब झाल्यानंतर आमच्या लोकांना पूर्ण या ठिकाणी फोन येण्याचं किंवा एखादी सुखद दुःखद घटनेची बातमीची पूर्ण या ठिकाणी त्या टावर रेंज गेल्यामुळं आमच्या लोकांचं पूर्ण नुकसान होतं। या ठिकाणी BSNLना त्यांना आम्ही ग्रामपंचायतना या ठिकाणी पत्र दिले का रेंज आपली कायमस्वरूपी चालू होईल। हा प्रश्न एकट्या मुथाळण्याचाच नाही, पूर्ण आढळा पट्ट्यामध्ये या ठिकाणी मी खिरबिराला चौकशी केली, कोमाळ्याला चौकशी केली, पाडुशीला चौकशी केली, तिरड्याला चौकशी केली, सांगवीला चौकशी केली, शमशेरपूर या ठिकाणी पूर्ण आढळा पट्ट्यामध्ये या ठिकाणी पेडेवाडीला चौकशी केली। काही 8-8 दिवस रेंज गायब होती। तर BSNLला या ठिकाणी त्यांनी सुधारणा करावा का रेंज कायमस्वरूपी कशा पद्धतीनं उपलब्ध करता येईल, अन्यथा या ठिकाणी या आपल्या खासदार साहेब, आमदार साहेब या ठिकाणी शासन स्तरावर या ठिकाणी BSNL अधिकाऱ्यांना योग्य सूचना देऊन BSNLची रेंज ही पूर्ण कायमस्वरूपी राहिली पाहिजे, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ मुथाळणे या ठिकाणी ग्रामपंचायत येत्या 8 दिवसामध्ये अकोले तहसील कार्यालयावर उपोषण करणार आहोत।